श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींना. तर बघा, आपल्याला आता वटपौर्णिमेचा उद्या उपवास आहे. तर तो उपवास काही जणांना उपवास जमत नाही, तर त्यांनी काय करावे, कसा उपवास करावा. तर हा वटसावित्रीचा जो उपवास आहे, तर सर्व सवाशीण बायकांनी म्हणजेच हा सौभाग्याचा सण आहे. कारण या दिवशी आता तुम्हाला हे परत परत सांगायला मला पण हे वाटत नाही, पण सत्यवान आणि सावित्री म्हणून हा वटसावित्रीचा व्रत जो असतो, वटसावित्रीचा व्रत जो असतो तो आपण उद्या करणार आहे. तर वडाची पूजा वगैरे करणार आहे. बघा, सत्यवानाचे जेव्हा देवाने प्राण घेऊन गेले होते, त्यावेळेला सावित्रीने तिच्या भक्तीने आणि कठोर परिश्रम म्हणा, किंवा तिने भक्ती जी केली होती, व्रत वगैरे काही केलं होतं, तर ते 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 तिनं करून आपल्या पतीचे प्राण वडाच्या झाडाखाली परत आणले होते. म्हणूनच आपण वटसावित्रीचा वडाची पूजा करून आपण हा दिवस जो आहे तो साजरी करतो. तिच्या प्रत्यार्थ आपण हा साजरी करतो. तर बघा, या दिवशी आपण वटपौर्णिमेची पूजा करतो. तर या दिवशी आपण काय करायचं आहे, जेणेकरून आपल्या पतीचे म्हणजे प्रत्येक स्त्रीला वाटते की आपले सौभाग्य हे आपण कायम असावे, आपल्याबरोबर असावे, आपण सवाशीनच मरावे, आपण असं वाटत असतं. म्हणूनच हे व्रत केले जातात. मग तुम्ही जर असा विचार करत असाल की आता हे जर व्रत एक बायका, हे विधवा बायका ज्या असतात, त्या ज्यांना पती नाहीये, हे जे व्रत असतं ते करत नसतात. मग बघा, आता तुम्ही सवाशीन, किंवा आता आजकाल कशी झाली आहे पद्धत, की मुली पण म्हणतात की आम्हाला पण नवरा आमचा चांगला मिळावा, म्हणून यासाठी आम्हाला पण उपवास करायचा आहे. तर त्यांनी कोरडी पूजा केली तरी चालते. तर ही कोरडी पूजा कशी करायची आहे, तर आपण त्या सवाशीन बायका ज्या आहेत, तर ते सूत वगैरे गुंडाळतात. तर ते सूत वगैरे गुंडाळायचं नाहीये त्यांनी. एवढा आपण लक्षात ठेवायचं आहे. तर ही कोरडी पूजा आपण कशी करावी, तर ही म्हणजे ज्यांचं लग्न व्हायचं आहे त्यांनी, जर आपण हे आपल्याला नवरा चांगला मिळावा, किंवा आपल्या घरात तिकडची माणसं, जे सासरकडची माणसं आहेत ते चांगलं मिळावे, म्हणून त्यांच्यासाठी हा उपवास केला तरी चालतो. आजकाल ही फॅशन निघाली आहे, आणि फॅशन म्हणलं तरी चालेल, की आपण आपल्या होणाऱ्या नवऱ्यासाठी उपवास करू शकतो, असं काही नाहीये. पण आता पण आपली जी पद्धत आहे ती आपण हे करायचे आहे. शक्यतो आपण ह्या संभ्रमामध्ये न पडता आपण लग्न झाल्यानंतरच उपवास केला तर अतिशय उत्तम राहील. हे माझ्या म्हणण्याप्रमाणे आहे, मी सांगत आहे, म्हणून तसं म्हणलं तरी चालेल. किंवा तुम्हाला पटलं तर तुम्ही करा. ज्यांना नाही पटत ते करतील त्यांच्या त्यांच्या ह्याने. पण शक्यतो आपण, कसं असतं, सवाशिणीचा हा सण जो आहे तो सवाशीण बायकांनीच केला पाहिजे. माझ्या मते तर असं मला वाटते. तुमच्या मते काय वाटते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्कीच. पण आणि तुम्ही बघा, या दिवशी आता काही काही स्त्रियांचं कसं असतं, पशुपतीचं व्रत असतं. आता माझंही पशुपतीचं व्रत आहे. तर कसं करायचं आहे, तर ते पशुपतीचं व्रत जे आहे ते आता 5 सोमवार आपल्याला करायचे असतात. पण आता हे आपलं उद्याच्याला हा सोमवारच आलेला आहे, त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, तर हे पशुपतीचं व्रत जे आहे त्याच्यामध्ये आपण ते काउंट न करता आपण हे आता वटसावित्रीचं व्रत असं धरायचं आहे. आणि गरोदर स्त्रियांनी काय करायचं आहे, तर गरोदर स्त्रियांनी बघा, आता त्यांना भूक सहन होत नाही. आता म्हणजे आता गरोदर बायका ज्या आहेत, आता समजा त्यांचा 7वा-8वा महिना आहे, तर त्या बायकांनी काय करायचं आहे, वडाची पूजा करायची आहे. वडाला जाऊन तुम्ही तिथं पूजा वगैरे करू शकता, आणि फक्त त्यांनी वडाला ज्या प्रदक्षिणा आहेत त्या प्रदक्षिणा घालू नये. कारण शास्त्रीय कारणामध्ये काय सांगितलेलं आहे, जे बाळाची नाड जी असते ती त्याच्या गळ्याभोवती फिरली जाते, म्हणूनच तसं आपण करायचं नाहीये. मग गरोदर बायकांनी एवढं लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही सगळं करू शकता. तुम्ही सूत पण घेऊन जाऊ शकता, पण ते वडाच्या झाडाला आपण प्रदक्षिणा नाही न घालता आपण ते सूत आहे ते तिथं तसंच ठेवून आलं तरी चालेल. फक्त एवढंच आपण करायचं आहे. तर ही पूजा आपण अशी साधीभोळी करायची आहे. तर उपवास कसा सोडायचा आहे, तर काही काही जणांच्याकडे पद्धत कशी असते, की वडाच्या झाडाला जाऊन आलं की ते उपवास सोडतात. आमच्याकडे पद्धत तशी आहे, तुमच्याकडे कशी आहे तुम्ही मला सांगू शकता. तर आता आमच्या माहेरची पद्धत ही आहे, आणि सासरच्या पद्धत म्हणली तर सासरची पद्धत कशी आहे, तर ते कोल्हापूरकडचे आहे. तर
कोल्हापूरकडं पद्धत कशी आहे, आपण ज्या वेळेला वडाला जातो, वडाला जायच्या आधी पाणी वगैरे काही घेत नाही बायका. असंच निर्जली व्रत धरलं तरी धरतात असं म्हणलं तरी चालेल. बऱ्याच जणांची तसंच आहे पद्धत. आणि वडाच्या झाडाला जाऊन पूजा करून आलं की पंचामृत जे असतं ते पंचामृत वगैरे घेऊन जातात. ते पंचामृत पुन्हा नंतर आपल्याला वटीमध्ये घातलेले जे आंबे वगैरे असतात ते फळं खातात त्या बायका. आणि हा दिवसभर उपवास धरतात. रात्रीच्या वेळेस ते खिचडी वगैरे खातात आणि दुसऱ्या दिवशी हा दही भातावर उपवास सोडतात. तर तुमच्याकडे कसं करतात? आमच्याकडे तर वडाला जाऊन आलं की आम्ही सरळ जेवतो. तर तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल, म्हणजे तसं मी म्हणणार नाही की तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल ती करा. तुमच्याकडे जी चाल आहे त्या पद्धतीने तुम्ही करा. कारण कसं असतं, तुम्ही आज ह्या गावाला जाता, उद्या त्या गावाला जाता. कधी म्हणजे कसं असतं, आता या एकेकांचं कसं ते जॉबवाल्यांचं कधी ट्रान्सफर झाली तर आज ह्या जिल्ह्यात तर उद्या त्या जिल्ह्यात असं होऊ शकते. आमचं तर तसंच आहे. आम्ही प्रत्येक वेळेस दर 3 वर्षाला आमचं बदलले जाते. तर म्हणून आपण जी पद्धत पहिल्यापासून जी चालू ठेवली आहे तीच पद्धत आपण कायम ठेवायची आहे. कारण ते सोयीस्कर पडते. आपण कुठेही जावा, कसंही जावा, आपल्याला ती योग्य पद्धत वाटते. मग ही वडाच्या झाडाची जर तुम्ही पूजा वगैरे करून येता, पण आपण लक्षात ठेवायचं आहे की उद्याच्याला राहुकाळ जो आहे तो राहुकाळ आपल्याला 2 तासाचा 1.5 तासाचा काहीतरी आहे. तर त्यावेळेला आपण ही पूजा न करता आपण सकाळपासून ते संध्याकाळीपर्यंत आपण कधीही करू शकतो. फक्त राहुकाल आपण जो आहे तो 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 जर तुम्हाला राहुकाल सांगायचं झालं तर प्रत्येकाने आपण तांदूळ या दिवशी घ्यायचं नाही. तांदूळ आहे, तांदूळ पूजेमध्ये वापरा तुम्ही. पूजेमध्ये वापरलं तर काही हरकत नाही. पण ज्यावेळेला तुम्ही वटी भरणार आहोत तर त्यावेळेला तुम्ही गव्हानेच वटी भरायची आहे. कारण ते शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. तर ते शास्त्राच्या नुसार तुम्ही गव्हालाच महत्त्व देऊन तुम्ही गहू आणि आंब्यानेच वटी भरावी असं शास्त्र आहे. म्हणून त्या शास्त्राला धरून तुम्ही चालावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वडाला प्रदक्षिणा किती घालायच्या आहेत? तर वडाला आपण 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. कारण का? तर 7 जन्मी मला हाच नवरा मिळावा म्हणून आपण त्याला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे. आणि मी त्या दिवशी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. म्हणजे उद्या सोमवार आहे, तर सोमवारच्या दिवशी बघा हा जो योग आहे, हा योग जो आहे तो खूप अतिशय महत्त्वाचा आहे. कारण हा जो योग आहे तो योग साधासुद्धा नसून हा खूप वर्षातून एकदा आलेला आहे. तर बघा हा वार जो आहे तो सोमवार आहे. सोमवार असून त्याच्यामध्ये वटपौर्णिमा आहे. पौर्णिमा आणि सोमवार हा अतिशय मिलाप लाभ आहे. म्हणून या दिवशी सोमवार म्हणजे कसं असतं, भगवान शंकराची आपण आराधना केली जाते. मग त्याचबरोबर आपण जर बघा ब्रह्मा विष्णू महेश हे वटवृक्षामध्ये स्थापन असतात, म्हणून त्यांचीही पूजा केली जाते. त्याशिवाय आपण महादेवाची जर पूजा केली तर ज्याप्रमाणे पार्वती मातेला इतका प्रेम करणारा असा नवरा मिळाला, त्याचप्रमाणे आपल्याला पण आपल्या नवऱ्याने प्रेम करावं असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. म्हणून तुम्ही जर या दिवशी महादेवाची पण जर आराधना केली आणि शक्य असल्यास तुम्ही काय करायचं आहे, तर 21 बेलपान जे आहे ते 21 बेलपान आपण महादेवाच्या पिंडीला व्हायचे आहेत. कारण हे जर तुम्ही वाहिले तर तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होणार आहे. म्हणूनच तुम्ही काही करून कसंही करून तुम्ही बेलपानं तुम्ही आणा आणि बेलपान आपण महादेवाला समर्पण करा. कारण खूपच महत्त्वाचं आहे. आणि हा दिवस साधासुद्धा नसून आपल्या पतीसाठी आपण काहीतरी मागणार आहोत. हाच नवरा आपल्याला 7 जन्मी मिळावा यासाठी जर आपण तुम्हाला जर प्रार्थना करायची असेल तर तुम्ही वटवृक्षाला पण करू शकता आणि आणि आपण महादेवाला पण करू शकता. तर आपण पूजा कशी करायची आहे सर्वप्रथम म्हणजे वटवृक्षाची पूजा कशी करायची आहे, तर तुम्ही म्हणजे वटवृक्षाला जाता त्यावेळेला आपण काय करायचं आहे, एक विडाचं पान घ्यायचं आहे. त्यावर आपण सुपारी ठेवायचं आहे गणपती म्हणून. त्याची आधी पूजा वगैरे करायची आहे. आणि त्यानंतर मग आपण वडाची जी ओटी हळदी कुंकू वडाला लावायचं आहे. नंतर आपण प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर सूत गुंडाळून आपण 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि 7 प्रदक्षिणा घातल्यानंतर मग आपण म्हणजे वडाच्या झाडाची सुद्धा आपण बांगड्या वगैरे आणलेल्या असतात ना, त्याही आपण तिथं समर्पण करायच्या आहेत. तर आपण जे सवाशिणीचं लेणं असतं, म्हणजे आता मिळतंच वटसावित्रीचा जो सेट असतो त्याच्यामध्ये मग मिळतं. बांगड्या असतात, आरसा असतात, फणी असते, असं मिळतो सेट. तो आपण तिथं अर्पण करायचा आहे. आणि
जे आपण विड्याच्या पानावर आपण खारी, खोबरं, बदाम, हळकुंड हे घेतलेलं आहे ते पण आपण तिथे समर्पण करायचं आहे. तर काही जणांकडे काय असतं, काही जण कशी करतात की पहिलीच जर वडाची पौर्णिमा असेल तर त्यावेळी त्या स्त्रियांनी म्हणजे नवीन नवीन लग्न झालेल्या असतात, त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी आपण अखंड नारळ नारळ एक ओटी म्हणजे 30 नारळाची ओटी सुद्धा भरू शकतात. त्यानेही ते तिचे सौभाग्य वाढते आणि सौभाग्याचा जो म्हणजे सौभाग्य वाढते आणि समृद्धी म्हणजे तिच्या आयुष्यात त्याप्रमाणे आनंद निर्माण होतो. म्हणून आपण त्या दिवशी जर नवीन लग्न झालेल्या स्त्रिया असतात, त्यांनी जर तांदूळाने भरली तरी चालेल, पण ओटी जी आहे तर ती ही ओटी आणि प्लस त्याच्यामध्ये आंबा आणि गव्हाची ही पण ओटी भरायची आहे आहे कारण यामुळे आपण एखाद्याचं म्हणजे कसं असतं, हे जर सौभाग्याचं लेणं आहे. ओटी भरणे म्हणजे हा खूपच मोठा कार्यक्रम म्हणा किंवा तुम्ही आनंद म्हणा किंवा हे धार्मिक विधी म्हणा, असं काही तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही म्हणू शकता किंवा संस्कृती म्हणा, ही जपली जाते त्यामुळेच आपण ही जी संस्कृती आहे ती जपण्यास मदत होते. म्हणूनच तुम्ही असंच छोटे छोटे जे उपाय आहेत ते तुम्ही उपाय करायचे आहेत. आणि नक्कीच महादेवाला पण जायचं आहे. महादेवाला न विसरता तुम्ही उद्या जायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. एवढंच मला सांगायचं होतं म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ केला होता. जी काही सेवा झालेली असेल ती महाराजांच्या चरणी अर्पण करून आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.